हां बोलू. रोलिंग साहेब, तुम्ही पुण्यामध्ये एक वक्तव्य केलेलं आहे, जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजरात. मात्र तुम्ही जय गुजरात म्हटल्यामुळे वाद राजकीय जय गुजरात म्हटल्यामुळे राजकीय वाद निर्माण झालेला आहे. विरोधकांनी त्यावरती टीका केलेली आहे की जय गुजरात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कसे म्हणतात आणि उद्या संयुक्त मराठी मेळावा देखील होतो. एकदम तीव्र प्रतिक्रिया विरोधकांच्या आलेल्या. खरं म्हणजे मी तुम्हाला सगळ्यांनाच पत्रकारांचं मनापासून स्वागत करतो. पुण्यामध्ये आज एक कार्यक्रम होता, 4-5 कार्यक्रम होते. मुझे रिटायरमेंट के बाद हर महीने प्रशंसा एक बाबा त्यांचा प्रशंसा आपण करतो की बाबा चांगलं काम केल्यामुळे, आणि ते काय त्यामुळे मी ते केलं. ते म्हणजे मला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठी हा आमचा श्वास आहे, हिंदुत्व आमचा खरं म्हणजे आत्मा आहे. आणि यामध्ये मराठीबद्दल जे काही टीका करण्याचं काम जे लोक करतायत, खरं म्हणजे मी काय याच्यावर जास्त भाष्य करू इच्छित नाही. परंतु जिनके घर शीशे के होते वो दूसरों के घर पर पत्थर नहीं फेका करते. एक फक्त उदाहरण तुम्हाला मी दाखवतो, ते तुम्ही बघून घ्या. आगे चलो हम साथ हैं. जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजरात. एक झालं. अब आगे चलो हम साथ हैं. जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजरात. एक मिनिट अब आगे चलो हम साथ हैं. जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजरात. एक झालं. आता दुसरं. आता एक पत्र आहे बघा, हे आता ती उभाट आहे त्यांच्या अधिकृत पेजवर आहे आणि गुजराती भाषेतच आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये काय म्हटलंय ते बघा. त्यांचं शिवसेना आताची उभाटा त्यांच्या अधिकृत ह्याच्यावर पत्र आहे, हे वाचाव. तो वाच ना. जिलेबी आणि फाफडा उद्धव ठाकरे आपला. बरोबर आहे. हे कोणाचं पेज आहे? हा तर त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. आता मी का वाचू का नको मला वाटत माहीत नाही, पण तुम्ही दाखवा ना, सांगा. हां सांगा ना, बोलून दाखवा ना, रीड करा ना. हे घ्या. हां
सेना संघटक हेमराज शहाना अरे हे वरचं वाट मुंबईमा जलेबी आणि फाफडा उद्धव ठाकरे आपडा असं कोणाचं आहे? हे शिवसेनेचं अधिकृत पेज आहे, उबाटाचा आताचं, बरोबर. त्यानंतर आणखी एक घ्या, हे काय हा काय बरोबर, हे कोणाचं आहे? आणि त्यामुळे बघा कसं आहे, ह्याच्यामध्ये एकच आहे, गुजरात पाकिस्तान आहे का? पहिली गोष्ट, गुजरात पाकिस्तानमध्ये आहे का? खरं म्हणजे तुम्ही निवडणुकीमध्ये पाकिस्तानी झेंडे नाचवले तेव्हा मराठी कुठे गेलं होतं? मराठी प्रेम कुठे गेलं होतं? आमची नाळ आहे या मातीशी जुळलेली आहे. खरं म्हणजे आमची नाळ या मातीतच पुरलेली आहे. त्यामुळे मराठीच्या बद्दल आम्हाला शिकवण्याची आवश्यकता नाही. आम्ही मराठी मातीशी जुळलोय, इथंच आम्ही काम करतो, सुट्याही इथंच घालवतो आम्ही. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की यामध्ये बिलकुल जे काही त्यांनी केलं हे सगळं ते मतांसाठी केलेलं आहे. पण मी जे बोललो ते केवळ आणि केवळ या ठिकाणी त्या समाजाने त्या ठिकाणी सर्व पुण्यातल्या लोकांसाठी काम केलं म्हणून त्यांची प्रशंसा केलेली आहे. बाकी याच्यामुळे पण सगळ्यात आधी मी जय हिंद म्हणालो, जय महाराष्ट्र म्हणालो. ही दोन वाक्य माझ्यासाठी जे आहे म्हणजे आम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे मराठी आमचा श्वास आहे आणि हिंदुत्व आमचा आत्मा आहे, जीव की प्राण आहे. त्यामुळे हे आता जे काही चालू आहे हे सर्व राजकारण जे हे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जे काही चाललंय त्याच्यावर मी आज काय भाष्य करत नाही. फक्त मी एवढंच सांगतो की याची दखल जी आहे ही देखील आपण घ्या आणि हे प्रश्न देखील हे जे दाखवलं हे प्रश्न तुम्ही समोरच्या व्यक्तीने विचारले पाहिजे. त्याच्यावरनं संजय राऊत यांनी तुमचं थेट कनेक्शन अमित शहाशी जोडलं की शहा सेना म्हणून तुम्हाला डिवसण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय, त्याच्यावरच त्यांनी प्रेस कॉन्फरन्स देखील केली. आता मी आज काय बोलू इच्छित नाही. ही शिवसेना आहे, हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरे आनंदीगे साहेबांच्या विचारांची शिवसेना आहे आणि या शिवसेनेला या महाराष्ट्रातल्या जनतेने राजमान्यता दिलेली आहे, शिक्कामोर्तब केलेला आहे, धनुष्यबाण दिलेला आहे आणि जनतेच्या न्यायालयात जे म्हणाले आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ, ज्यांनी निवडणूक आयोगावर आक्षेप घेतला, सगळ्यावर आक्षेप घेतला, न्यायालयावर आक्षेप घेतला, जनतेच्या न्यायालयामध्ये गेल्यानंतर देखील आता आम्हाला 75% मतं शिवसेनेला मिळालेली आहेत, उबाटाला 20% मिळालेली मतं आहेत. त्यामुळे खरी शिवसेना कुणाची आहे आणि कोण कुठल्या शिवसेनेचा आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही. महाराष्ट्रातल्या जनतेने यामध्ये शिक्कामोर्तब यावर केलेलं आहे की आणि बघायचं वाकून त्यांनी पहिला आरसा पाहावा आणि त्यानंतर ज्यांच्या निवडणुकांमध्ये पाकिस्तानचे झेंडे नाचवले त्यांनी मग त्यावेळेस मराठी प्रेम कुठे गेलं होतं, तेव्हा हिंदुत्व कुठे गेलं होतं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे तुम्ही प्रेमाने दोन वाक्य बोलतात आणि त्याच्यामध्ये उल्लेख होता माना गर्वाने झुकल्या वगैरे, पण त्याच्यात तुम्हाला टार्गेट केलं जातंय मातोश्रीवरून असं सांगितलं की तुमची मान आधीच झुकली. संजय राऊत अरे महाराष्ट्रातल्या जनतेने तुमची जागा तुम्हाला दाखवली आहे, तुम्हाला घरी बसवलंय आणि मी तर ताट मानेने फिरतोय. मी सांगितलं होतं जर या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 200 पार निवडणुका नाही आल्या, 200 पार जर आमदार नाही आले तर एकनाथ शिंदे गावाला शेती करायला निघून जाईल. तुम्ही तर म्हणाला होतात की एकही आमदार निवडून येऊ देणार नाही, मग कोणी करायचं? शिंदे साहब जितेंद्र आव्हाडकडून बोलण्यात आला नहीं, एक मिनट. पूना में आज एक 3-4 प्रोग्राम थे, उसमें
वहाँ के जो गुजराती समाज के भाई और बहन सभी खड़े थे, वहाँ पर उपस्थित थे। और जो कई वर्षों से, कई पीढ़ियों से वहाँ रहते हैं, उनका एसोसिएशन भी है पूना गुजराती बांधव समाज। तो ये पूरी तरह वहाँ पर जो आज तक वहाँ पर सभी लोगों के साथ ये मराठी और गुजराती सब एक होकर वहाँ रहते हैं। और उन्होंने एक बड़ा एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स खड़ा किया है और उस कार्यक्रम में मैं वहाँ पर गया था और मैंने भाषण किया। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय हिंद इसलिए कि जय हिंद हमारे देश का गौरव है, हमें देश का गर्व है। जय महाराष्ट्र इसलिए कि महाराष्ट्र का हमें अभिमान है। और जय गुजरात मैंने इसलिए कहा कि वो लोग गुजराती समाज ने मिलकर वहाँ पर एक जो स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स खड़ा किया है, वहाँ पर जो भी आम आदमी है, जो सर्वसामान्य मानुष है, उनकी शादियाँ, ब्याह, ये वो सब वहाँ पर सभी होगा। वहाँ के जो यूथ है, बच्चे हैं, उनको एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मिलेगा। और इसलिए उनका मैंने आदर किया, रिस्पेक्ट किया या उनकी प्रशंसा की। ये प्रशंसा करने के लिए मैंने ये कहा है। मैं इतना ही कहूँगा कि मैंने पहले जब आपको दिखाया है ये वीडियो, जो हमारे ऊपर टीका टिप्पणी करते हैं, वो उन्होंने क्या क्या कहा है। उन्होंने ये कहा है, वीडियो दिखाया, आपने देखा है ना? नहीं, देखो ना वापस हिंदी में दिखाओ। जिन्होंने हम पे टीका कर टिप्पणी की है, हम साथ। ये देखिए, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात। ये हो गया। अभी और क्या देख रहे हैं? ये लेटर देखो, ये लेटर क्या है? ये अभी की उबाटा है, उनके अधिकृत लेटर हेड पे लिखा है। मुंबई में जिलेबी न फाफड़ा उद्धव ठाकरे। हाँ, मुंबई में जिलेबी न फाफड़ा उद्धव ठाकरे। किसने लिखा है? यही लोग हैं, बराबर उबाटा ने। अभी इसमें और एक देखिए, कहाँ गया भैया? हाँ, ये देखिए क्या है। मैंने तो जय गुजरात मराठी में बोला है। तो इसलिए क्या है, पहले अपने गिरेबान में झांक कर देखना चाहिए, पहले खुद आईना देखना चाहिए। मैं इसके ऊपर इतना ही कहूँगा, मराठी हमारी अस्मिता है, मराठी हमारा श्वास है और हिंदुत्व हमारा आत्मा है। और इसलिए हम मराठी, महाराष्ट्र में ये मराठी भाषा के बारे में जो काम किया है वो आप जानते हो। 3 साल में मराठी भाषा को अभिजात भाषा का दर्जा देने का काम किया है। क्या मराठी के लिए कोई भी कॉम्प्रोमाइज नहीं होगा। जैसे 2019 में जिन्होंने कुर्सी के लिए जो कॉम्प्रोमाइज किया है वो आप सब जानते हो। लेकिन ये मराठी मानुस और ये महाराष्ट्र, इससे जो हमारा रिश्ता है, जो हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे जी ने सीख दी है, आनंद दिघे साहब की जो सीख है, उस पे मुताबिक हम जा रहे हैं। और इसलिए मैं इतना ही कहूँगा कि दूसरों पर आरोप लगाने के पहले खुद अपने गिरेबान में झांक कर देखिए। लगता है कि जिस तरह से लोकसभा में भी उन्हें फेक नैरेटिव का जो किया, तो आने वाले इलेक्शंस में जो है वो ऐसे मुद्दे ढूंढ रहे हैं कि लोकसभा के इलेक्शन में तो पाकिस्तान के झंडे भी दिखे, तब मराठी का प्रेम किधर गया था? फेक नैरेटिव में तो कहा था उन्होंने संविधान भी खतरे में है, आरक्षण भी रद्द हो जाएगा, तो ये कहा गया था सब मराठी प्रेम। तो ये फेक नैरेटिव से चुनाव नहीं जीत सकते। ये हमारे काम के बलबूते पर विधानसभा में लैंडस्लाइड मैंडेट हमें प्राप्त हुआ है। और निश्चित रूप से आने वाले स्थानिक स्वराज्य संस्था ये चुनाव आए हैं, इसीलिए ये ऐसे मुद्दे को उखाड़कर, मुद्दे को इसमें राजकारण कर उसकी राजनीति कर यहाँ पर वोट हासिल करना चाहते। लेकिन लोग बहुत समझदार है, लोग ये जनता है, सब जानती है। और निश्चित रूप से मैं इतना ही कहूँगा कि मैं डिटेल में आज विस्तार से नहीं कहना चाहता हूँ, लेकिन मैं इतना ही कहूँगा कि मराठी के बारे में बोलने का हक जो पाकिस्तान के झंडे फहरा रहे थे, जब यह मुंबई से मराठी मानुस गया क्यों बाहर, मुंबई में मराठी माणूस का पर्सेंटेज कम क्यों हुआ, का टक्केवारी कमी झाली, कुणामुळे झाली, हे देखील ये भी आपने
सवाल पूछना चाहिए। मैं आज इतना ही कहूंगा कि सर यूबीटी की तरफ से बयान आया है, उन्होंने कहा है कि आपका जय गुजरात गुलामी वाला था और उद्धव ठाकरे का स्वाभिमान वाला। अच्छा, गुजरात में कहा था उन्होंने। अरे भैया वो अभी यहाँ पर गुजराती रैली थी चुनाव के टाइम, वो रैली में कहा था उन्होंने, और ये कहा था दूसरे भी 2 बात बताया ना आपको। तो ये इसलिए स्वाभिमान तो किसको है, ये तो स्वाभिमान तो 2019 में बेच दिया उन्होंने शिवसेना को, कांग्रेस के साथ जोड़ दिया, जो बाला साहब ठाकरे जी नहीं चाहते थे। तो अभी काहे का स्वाभिमान है? ये स्वाभिमान वाली बात जो है वो करना उनके लिए उचित नहीं है। मैं इतना ही कहूंगा आज कि मैंने कहा है कि जय हिंद पहले कहा है, जय महाराष्ट्र कहा है, और जय हिंद इसलिए कि देश का अभिमान, जय महाराष्ट्र इसलिए महाराष्ट्र का अभिमान, और जय गुजरात मैंने लास्ट में कहा क्योंकि ये जो गुजराती समाज है वहाँ बरसों से रहते हैं और वहाँ के लोगों के लिए वो काम करना चाहते हैं, इसलिए उनकी प्रशंसा की है। इतना ही है बस। सर, संजय राउत जी ने कहा है कि ये अमित शाह जी की सेना है। अरे सामने आ गया। ये कौन है पता नहीं मुझे कौन है। सर, आपको लगता है कि कल 5 जुलाई में राज और उद्धव एक साथ आने वाले हैं, उसी समय पे आपका जो ये बयान है उसको विवादित करके दिखा रहे हैं? देखिए अभी विवाद तो वो रोज कर रहे हैं, आरोप तो मैं 3 साल से कर रहे हैं, तो उसका आरोप का उत्तर मैं आरोप से नहीं देना चाहता हूँ। मैं आरोप और टीका टिप्पणी का जवाब है काम से देना चाहता हूँ। और मैं 2.5 साल काम किया, आज देवेंद्र जी आगे उसको बढ़ा रहे हैं, हम टीम बनकर काम करें। इसलिए आने वाले जो चुनाव है, लोकल बॉडी इलेक्शन है, स्थानिक स्वराज्य संस्था, उसमें महायुति जीतेगी, इसलिए उनके पैरों तले जमीन खिसक चुकी है, इसलिए वो जवाब दे रहे हैं। कल उद्धव ठाकरे के साथ एक साथ। धन्यवाद, थैंक यू। माइक काढून घ्या, कॅमेरा माइक काढून घ्या।